नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे विज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रश्न. आज आपण या व्हिडिओमध्ये विज्ञानातील जवळपास 100 प्रश्न जे की परीक्षेला नेहमी विचारले जातात, ते प्रश्न कव्हर करणार आहे. व्हिडिओचा हा भाग क्रमांक 1 असणार आहे. बाकी राहिलेले प्रश्न आपण भाग क्रमांक 2 मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग भाग क्रमांक 2 जर तुम्हाला हवा असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपण या व्हिडिओमध्ये असे प्रश्न निवडले आहे, की जे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा परीक्षामध्ये घेण्यात येणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. विज्ञानचे प्रश्न या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही याची आपण काळजी या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. नेक्स्ट प्रश्न, सर्वात कठीण अधातू कोणता? सर्वात कठीण अधातू कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वात कठीण अधातू हिरा हा आहेत. नेक्स्ट प्रश्न, अल्फा किरणांचा शोध कुणी लावला? अल्फा किरणांचा शोध रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी लावला. नेक्स्ट प्रश्न, साध्या मिठाचे शास्त्रीय नाव काय? साध्या मिठाचे शास्त्रीय नाव सोडियम क्लोराईड हे आहे. नेक्स्ट प्रश्न, निरोगी मानवी शरीराचे तापमान किती डिग्री सेल्सिअस असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 37 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट प्रश्न, नैसर्गिक वायूमध्ये डॅश डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नैसर्गिक वायूमध्ये मिथेन या वायूचे प्रमाण मुख्यत्वे करून सर्वात जास्त असते. बी कॉम्प्लेक्समध्ये एकूण किती जीवनसत्वांचा समावेश होतो? बी कॉम्प्लेक्समध्ये एकूण 8 जीवनसत्वांचा समावेश होतो. नेक्स्ट प्रश्न, विद्युत वहन करणारा अधातू कोणता? विद्युत वहन करणारा एकमेव अधातू विचारल्यास आपल्याला त्याचे उत्तर ग्राफाइट असे द्यावे लागेल. नेक्स्ट प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मिथिल ॲसोसायनेट. नेक्स्ट प्रश्न, अमलामध्ये नेहमी निळा लिटमस पेपरचा कलर कोणता होतो? तर अमलामध्ये नेहमी निळा लिटमस पेपर हा लाल होत असतो. नेक्स्ट प्रश्न, हवा, पाणी, अम्ल, उष्णता याचा कोणत्या धातूवर परिणाम होत नाही म्हणून त्या धातूंना राजधातू असे म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन 1 व 2 बरोबर, म्हणजेच सोने आणि प्लॅटिनियम या धातूंवर हवा, पाणी, अम्ल, उष्णता याचा कोणताही परिणाम होत नाही म्हणून या दोनही धातूंना राजधातू असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न, सिल्वरफिश साधारणपणे कोठे आढळतो? सिल्वरफिश साधारणपणे जुन्या पुस्तकामध्ये आढळतो. नेक्स्ट प्रश्न, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? गांडूळ हा प्राणी ॲनिलिडा या संघामध्ये येतो. नेक्स्ट प्रश्न, के जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? के जीवनसत्वाचे रासायनिक नाव फायलोक्विनोन हे आहेत. नेक्स्ट प्रश्न, मानवी लाळेचा पीएच किती असतो? मानवी लाळेचा पीएच हा 6.8 इतका असतो. नेक्स्ट प्रश्न, मानवाला दुधाचे किती दात असतात? मानवाला दुधाचे एकूण 20 दात असतात. नेक्स्ट प्रश्न, मानवी मूत्राचा पीएच किती असतो? मानवी मूत्राचा पीएच हा 6.00 इतका असतो. नेक्स्ट प्रश्न, स्त्रीचा गर्भधारणेचा साधारण कालावधी किती दिवस असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 266 दिवस. नेक्स्ट प्रश्न, स्त्रियांच्या शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 अंडपेशी. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मानवी शरीराला कार्बोदकापासून सर्वात जास्त ऊर्जा मिळते. नेक्स्ट प्रश्न, सर्वात जड मूलद्रव्य कोणते? सर्वात जड मूलद्रव्य ॲनिमिसियम हे आहे. नेक्स्ट प्रश्न, ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव हे कॅल्सिफेरॉल हे आहेत. नेक्स्ट प्रश्न,
B3 जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेलाग्रा. नेक्स्ट प्रश्न, मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटे जिवंत राहू शकतो? मेंदू ऑक्सिजन शिवाय 4 ते 6 मिनिटे जिवंत राहू शकतो. नेक्स्ट प्रश्न, अनुक्रमांक म्हणजे काय? तर अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या. नेक्स्ट प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुर्दूस हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, निरोगी माणसाचा सामान्य रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा सामान्य रक्तदाब हा 120 ते 80 असतो. नेक्स्ट प्रश्न, मलेरिया हा रोग कशामुळे होतो? तर मलेरिया हा रोग प्लाझ्मामोडियम नावाचा डास चावल्यामुळे होतो. नेक्स्ट प्रश्न, 1803 मध्ये अणुसिद्धांत कुणी मांडला? 1803 मध्ये जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांनी अणुसिद्धांत मांडला. नेक्स्ट प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी लावला. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही आहे. नेक्स्ट प्रश्न, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीराच्या किती टक्के हाडाचे वजन असते? मानवी शरीराच्या 18.8% हे वजन हाडाचे असते. नेक्स्ट प्रश्न, निरोगी मानवी शरीराचे तापमान किती फॅरेनहाइट असते? निरोगी मानवी शरीराचे तापमान 98.4 फॅरेनहाइट असते आणि डिग्री सेल्सिअसमध्ये विचारल्यास 37 डिग्री सेल्सिअस असते. नेक्स्ट प्रश्न, अजीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? अजीवनसत्वाचे रासायनिक नाव हे रेटनॉल आहेत. नेक्स्ट प्रश्न, ई जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? ई जीवनसत्वाचे रासायनिक नाव टोकोफेरॉल हे आहेत. नेक्स्ट प्रश्न, मद्यपानामुळे डॅडेसचा अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. नेक्स्ट प्रश्न, दह्यामध्ये कोणते आम्ल असते? दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते. नेक्स्ट प्रश्न, प्रौढ माणसामध्ये किती हाडे असतात? प्रौढ माणसामध्ये 206 हाडे असतात. नेक्स्ट प्रश्न, कांजण्या, देवी, गोवर, गालफुगी, रुबेला, पोलिओ, हेपॅटायटिस, स्वाईन फ्लू, रेबीज, एड्स, झिका, निपाह हे रोग कशामुळे होतात? हे सर्व रोग विषाणूंमुळे होतात. नेक्स्ट प्रश्न, प्रौढ निरोगी व्यक्ती एका मिनिटात सरासरी किती वेळा श्वास आणि उच्छ्वास करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 15 ते 20 वेळा. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात कमी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 व 2 पर्याय बरोबर, म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम या धातूंचा द्रवणांक सर्वात कमी आहे. नेक्स्ट प्रश्न, मानवाला संपूर्ण आयुष्यात किती दाते असतात? तर मानवाला संपूर्ण आयुष्यामध्ये 52 दाते असतात. त्यामध्ये 20 दातांचा दुधाच्या दातांचा समावेश होतो आणि 32 हे कायमस्वरूपी दात मानवाला असतात, जे की प्रौढ वयामध्ये येतात. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी आहेत. नेक्स्ट प्रश्न, सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू हायड्रोजन वायू आहेत. नेक्स्ट प्रश्न, 1 ग्राम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? 1 ग्राम प्रथिनापासून 4 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. नेक्स्ट प्रश्न, पहिले हृदय प्रत्यारोपण क्रिस्टन बोनाल्ड यांनी कोणत्या वर्षी केले? पहिले हृदय प्रत्यारोपण क्रिस्टन बोनाल्ड यांनी 1967 या वर्षी केले. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरामध्ये 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट प्रश्न, गोगलगाय हा प्राणी कोणत्या संघात येतो? गोगलगाय हा प्राणी मोलुस्का या संघामध्ये येतो. नेक्स्ट प्रश्न, B7 जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? B7 जीवनसत्वाच्या अभावामुळे ॲनिमिया हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय? खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम बायकार्बोनेट हे आहेत.
नेक्स्ट प्रश्न, मानवामध्ये एकूण किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? मानवामध्ये एकूण 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात आणि मानवामध्ये किती गुणसूत्र असतात असे विचारल्यास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत 46 गुणसूत्र. नेक्स्ट प्रश्न, B1 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? B1 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव थायमिन हे आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढील कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आम्ही टाकलेले कामाचे सर्व व्हिडिओ मिळतील. चला तर मग पुढचा प्रश्न पाहू. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते आम्ल असते? लिंबूवर्गीय फळामध्ये सॅट्रिक आम्ल असते. नेक्स्ट प्रश्न, ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यावर कोणता रोग होतो? ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यावर हिवताप हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. नेक्स्ट प्रश्न, पोलिओ या रोगाचा परिणाम कोणत्या अवयवावर होतो? पोलिओ या रोगाचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कशाला ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखले जाते? तर पेट्रोलियमला ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न, मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते? तर मानवी मेंदूचे सरासरी वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते. नेक्स्ट प्रश्न, ई जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, सर्वात विषारी धातू कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्लॅटोनियम हा धातू सर्वात विषारी मानला जातो. नेक्स्ट प्रश्न, डोटस हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? डोटस हा उपचार क्षयरोगांच्या रुग्णासाठी आहेत. नेक्स्ट प्रश्न, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड जीवनसत्व. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात? तर तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या धातूचा द्रवणांक हा सर्वात जास्त आहे? तर टंगस्टन या धातूचा द्रवणांक सर्वात जास्त आहे. नेक्स्ट प्रश्न, अर्भकामध्ये म्हणजेच लहान बाळात किती हाडे असतात? तर अर्भकामध्ये म्हणजेच लहान बाळामध्ये 270 हाडे असतात, तर प्रौढ माणसामध्ये 206 हाडे असतात. नेक्स्ट प्रश्न, स्पायरोगायरा हे डॅश डॅश शेवाळ आहेत? तर स्पायरोगायरा हे हरित शेवाळ आहेत. नेक्स्ट प्रश्न, 1 ग्राम मेदापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? 1 ग्राम मेदापासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. नेक्स्ट प्रश्न, के जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? के जीवनसत्वाच्या अभावामुळे रक्त गोठण्यास विलंब होतो. नेक्स्ट प्रश्न, सर्वात जास्त तन्यता असणारा धातू कोणता? सर्वात जास्त तन्यता असणारा धातू सोने हा आहे. नेक्स्ट प्रश्न, लहान बाळाच्या हृदयाचे ठोके प्रत्येक मिनिटाला साधारणतः किती पडतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 150 म्हणजेच 150 ठोके पडतात. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणता अवयव 2 हाडांना एकमेकांशी जोडतो? तर अस्थिबंध हा अवयव 2 हाडांना एकमेकांशी जोडतो. नेक्स्ट प्रश्न, मानवी रक्ताचा पीएच किती असतो? मानवी रक्ताचा पीएच हा 7.4 इतका असतो. नेक्स्ट प्रश्न, ॲस्ट्रॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? ॲस्ट्रॉलॉजी या शास्त्रामध्ये हाडांचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट प्रश्न, B1 जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? B1 जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, धुण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय? धुण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम कार्बोनेट हे आहे. तर सोडियम क्लोराईड म्हणजे साधे मीठ आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा, लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न, कोणता धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजेच
पारा आणि गॅलिनियम हे 2 धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये आढळतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला भाग क्रमांक 2 मिळेल. नेक्स्ट प्रश्न, आम्लारी ही चवीला डॅश डॅश असते. आम्लारी ही चवीला तुरट असते. नेक्स्ट प्रश्न, आम्ल चवीला डॅश डॅश असते तर आम्ल हे चवीला आंबट असते. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही केलेल्या सपोर्टाने आम्हाला व्हिडिओ बनवण्यास नवीन उत्साह मिळेल. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न, सर्वात जास्त वर्धनीयता असणारा धातू कोणता? सर्वात जास्त वर्धनीयता असणारा धातू म्हणजे सोने. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या आजारावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते? क्षयरोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. नेक्स्ट प्रश्न, सर्वात जास्त विद्युत वहन करणारा धातू कोणता? सर्वात जास्त विद्युत वहन करणारा धातू म्हणजेच चांदी हा आहे. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी म्हणजे शुक्राणू पेशी. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. क जीवनसत्व चे रासायनिक नाव काय? क जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? क जीवनसत्वाचे रासायनिक नाव हे एस्कॉर्बिक अम्ल हे आहेत. नेक्स्ट प्रश्न, नवजात बाळाचे सरासरी वजन किती kg असते? नवजात बाळाचे सरासरी वजन 3 kg इतके असते. नेक्स्ट प्रश्न, प्राण्यामधील सर्वात मोठा संघ कोणता? प्राण्यामधील सर्वात मोठा संघ ॲथ्रोपाडा हा आहेत. नेक्स्ट प्रश्न, मानवी हृदयाच्या पंपाची क्षमता किती आहे? मानवी हृदयाच्या पंपाची क्षमता 0.2 HP इतकी आहे. नेक्स्ट प्रश्न, यकृत हे मानवी शरीराच्या कोणत्या भागात असते? यकृत हे मानवी शरीराच्या उजव्या भागामध्ये असते. नेक्स्ट प्रश्न, दुधाला पांढरा रंग कशामुळे येतो? दुधाला पांढरा रंग केसिन नावाच्या द्रव पदार्थामुळे येतो. नेक्स्ट प्रश्न, आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे. सर्वात हलका धातू कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लिथिनियम हा सर्वात हलका धातू आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हे सर्व प्रश्न आपल्याकडे लिहून घ्या. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही याची काळजी आम्ही प्रश्न काढताना घेतलेली आहे आणि भाग 2 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.